मंडळी, नामस्मरणाने आयुष्यात चमत्कार होतो हे ऐकले हो खूप वेळा, पण अनुभवलंय का? तुमच्या अनुभवात असं काही आहे का? या प्रश्नाचं उत्तर जर नाही असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ज्यांना ज्यांना नामस्मरणाने कुठलाही वेगळा अनुभव आत्तापर्यंत आलेला नाही किंवा नामस्मरणाने आमचं काय आयुष्य अजून बदललेलं नाही बाबा ओरडत असतात, आम्ही माळ नेहमी जप करतो, किंवा काही जण लिहूनसुद्धा नामजप करतात, पण आमच्या आयुष्यात तर काही बदल झाला नाही. कोण म्हणतं बरं नामस्मरणाने जादू होते, असं काही लोकांच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओत मिळणार आहे. का तुम्हाला अजून काही चांगला अनुभव आला नाही? नामस्मरणाने जादू घडते, चमत्कार घडतो, आयुष्य सकारात्मक होते, पण कधी होते? म्हातारं झाल्यावर होतं का? म्हणजे आयुष्य निघून गेल्यावर चमत्कार घडून काय उपयोग? आज आमच्या समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओचं प्रयोजन आहे. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला जेव्हा काही शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो किंवा आर्थिक त्रास होतो, दुःख वाटायला येतं, आपण चिंतातूर होतो, तेव्हा आपल्याला वाटतं की सगळं माझ्याबरोबरच का घडतंय? मी कोणाचं काय वाईट केलंय म्हणून हे सगळं माझ्याबरोबर घडतंय, असं तुम्हालाही कधी ना कधी वाटलंच असेल, हो ना? पण याचं एक उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडतं की आपलंच कर्म असतं जे आपल्यासमोर घेऊन उभं राहतं. मग ते ह्या जन्मात नसेलही कदाचित, पण कुठल्या तरी जन्मात केलेलं पापकर्मच आपल्याला ह्या जन्मात फळ देऊन जातं आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. पण मग असा विचार केला तर एक प्रश्न आणखीन मनात येतो की जर पापकर्म कधी ना कधी तरी आपल्याला फळ देतच, कर्मापासून आपली सुटका नाहीच, तर मग आपले संत आपल्याला नामस्मरण करा असं का सांगतात? सगळे संत म्हणतात की नामस्मरणाने प्रारब्धाचे भोग कमी होतात. मग खरंच आहे का? आणि भोग कमी होतात म्हणजे नक्की काय होतं? आपला त्रास कमी होतो का? कशा प्रकारे कमी होतो? जर तुमच्यावर आता कुठलं संकट असेल आणि आता तुम्ही नामस्मरण करायला बसलात तर खरंच त्याचा रिझल्ट मिळेल का? कर्माचा सिद्धांत अटळ असतो. कर्म कोणालाही चुकत नाही. कर्माचं फळ हे मिळतंच मिळतं. मग कर्म चांगलं असू द्या किंवा वाईट. पण आपली शास्त्र आणि संत आपल्याला सांगतात की इष्टदेवतेचे नामस्मरण, जप व्यक्तीला प्रारब्धाचे कर्म भोगण्यात फार उपयुक्त ठरतात. नामस्मरण हे रामबाण औषधासारखे आहे. ज्या योगे आपल्याला जडलेले महान रोग, मग ते शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचे असू द्या, त्यातून माणूस मुक्त होतो. पण नामजप हे आयुर्वेदिक औषधाप्रमाणे आहे, ॲलोपॅथिक पद्धतीचं औषध नाही बरं का. म्हणजे पथ्यपाणी सांभाळायची ॲलोपॅथीमध्ये विशेष जरूरत नसते. इंजेक्शन, गोळ्या, औषध घेतलं गेलं की बरं होतं. तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका असे फार पथ्य डॉक्टर आपल्याला सांगत नाही. कारण रोग ॲलोपॅथीवरच वरवरच बरा होतो. पण आयुर्वेदिक औषध घेताना असं भरपूर पथ्य पाळावी लागतात. कारण आयुर्वेदिक रोगाचं मुळापासून उच्चाटन करतो, मुळापासूनच रोग काढून टाकतं. नामस्मरणसुद्धा आयुर्वेदिक औषधाप्रमाणेच थोडक्यात आहे बरं का. तर आपल्याला कर्माचं भोग भोगताना त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण हा उत्तम उपाय आहे. खरं, पण त्याचबरोबर काही नियमांचे पालनही करावं लागतं. तुम्ही इकडे चोरी करताय, इकडे नामस्मरण करताय, असं कसं चालेल? इकडे खोटं बोलता, तिकडे देवासमोर बसून टाळ वाजवताय, हे चालेल का? म्हणजे पथ्य ही आलीच. मग नामजपाबरोबरच कोणती पथ्य आपल्याला पाळायला हवीत बरं? ह्यामध्ये सगळ्यात पहिलं पथ्य म्हणजे कधीही खोटं न बोलणे, कोणाची निंदा न करणं
आत्मस्तुती न करणं, मी कसा शहाणा, मी किती नामस्मरण करतो, किती देवाचं करतो, मी किती यात्रा करतो, काही गरज नाही. या सगळ्याची कोणतंही व्यसन न करणं ही तर पहिली अट आहे. दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा न बाळगणं, दुसऱ्याच्या पैशावर आपला डोळा गेला नाही पाहिजे. परस्त्रीला मातेसमान मानणं, आपल्या नामजपाची कोणाशीही वाचना न करणं. मी अगोदर म्हटलं तसं मी इतका नामजप करतो हे दुसरं कुणालाही सांगायची गरज नाही. मी मोठा भक्त आहे असा अभिमानही बाळगता कामा नये. अशी ही थोडीशी पथ्य पाळलीत ना तर नामजप तुमचं प्रारब्ध कर्म भोगताना तुम्हाला औषधासारखं ठरेल. नामजपाने प्रारब्ध कर्म भोगताना दुःखाची तीव्रता कमी होते. आपलं मन ईश्वराकडे लागतं. त्यामुळे दुःखाची कधी कधी जाणीवही होत नाही. थोडक्यात काय तर आपल्या हातून काही पापकर्म घडली असतील तर आपण नामजप जरूर करावा. रामनामाचा जप जरूर करावा. पण त्याचबरोबर काही पथ्यही पाळावीत. कारण ही पथ्य पाळली तरच आपलं दुःख मुळापासून नष्ट होतं, वरवर जात नाही. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? नामस्मरणाचा तुम्हाला अनुभव कसा आहे? कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, तसं तर नामस्मरणाचं महत्त्व व सगळ्याच संतांनी पटवून दिलं आहे. पण नामस्मरणाचं प्रेम कसं निर्माण होईल हे सांगताना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामाचं प्रेम येण्यासाठी खरी कळवळ असली पाहिजे. महाराज म्हणतात की नामाचं प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असं लक्षात येईल हा प्रश्नच बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईला मुलाचं प्रेम कसं येईल असं विचारण्यासारखं आहे. मूल झालं की प्रेम त्याच्याबरोबरच येत असतं. तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसं होईल याचा विचार करणं बरोबर ठरेल, नाही का? आपण सुद्धा प्रश्न करायचा असेल तर नामाचं प्रेम कसं येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसं येईल असा प्रश्न करणं बरोबर आहे. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची असते? दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक पाहता एखादं नाम घ्यायचं ठरून सुरुवात केली की झालं, पण तसं होत नाही ना. दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे. म्हणून नाम घेणं हे आपलं काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणं हा प्रेमाचा धर्मच आहे. जसं आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाना ही निराळी असूच शकत नाही, तसंच नाम आणि त्यांचं प्रेम एकमेकांना सोडून राहू शकत नाही. ह्यावरून एक गोष्ट तर ठरली की प्रेम का येत नाही याचं उत्तर आमच्याकडे आहे आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून. यावर कोणी असंही म्हणेल की आम्ही नाम घेतोच की तरीही प्रेम येत नाही. विचार करा, आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसते? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्याला आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरूंनी नाम घ्यावे असं सांगितलंय म्हणून आपण ते घेतो, किंवा दुसरं काही करायला नाही म्हणून घेतो, इतकंच. अर्थात तसं ते घेतलं तरी आज ना उद्या आपलं काम होईलच. पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हे जास्त कठीण आहे. ज्याला मी काहीतरी झालो असं वाटतो तो काही झालेला नसतो. थोडक्यात काय तर नाम घेत राहा. जसं पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही तसंच नामाशिवाय तुम्ही राहू शकत नाही. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.